नमस्कार मंडळी. बऱ्याचदा आपण थालीपीठ जर करायचं म्हटलं तर भाजणी करून आणि त्यामध्ये पालेभाज्या वापरून थालीपीठ तयार करतो. पण आजचं जे आपण थालीपीठ तयार करणार आहोत तर ती कुठल्याही प्रकारची भाजणी न करता किंवा त्यामध्ये कुठल्याही भाज्या म्हणजेच पालेभाज्या न वापरता हे थालीपीठ आपण घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार करणार आहोत. अगदी घाईच्या वेळी तुम्ही झटपट अशी ही थालीपीठं जेवणासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी तयार करू शकता. आणि अगदी झटपट होणारी ही थालीपीठाची जी रेसिपी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे याआधी तुम्ही ही रेसिपी यूट्यूबवर कधीच बघितलेली नसेल. तर ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी ताक घेतलेलं आहे. ताक चांगलं ताजं असं दही फेटून तयार केलेलं आहे. जास्त आंबट असं ताक इथे वापरू नका. आता हे घेतलेलं ताक त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे. आता हे बेसन पीठ यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान ह्यातल्या गुठळ्या पूर्ण मोडून हे बेसन पीठ या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे आणि यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा वापरायचं आहे. तर बेसन पिठाच्या सर्वात आधी आपण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे बेसन पीठ आपल्याला ताकात मिक्स करणं अगदी सोपं जातं. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. बेसन पीठ घेतलेल्याच वाटीने आपण एक वाटी भरून एवढं पाणी टाकणार आहोत. पद्धत जरी थोडी वेगळी असली पण थालीपीठं मात्र चवीला एक नंबर अशी तयार होतात. आणि बऱ्याचदा बघा आपल्याला काहीतरी तीच ती पद्धत करण्यापेक्षा काहीतरी नवीन अशी रेसिपी बघायला किंवा करायला आवडते. तर बघा आता बेसन पीठसुद्धा मिक्स करून झालेलं आहे. आता जाड तळाची एक अशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी पोहे खाण्याचे चमचाभर एवढं तेल टाकलं आणि तयार केलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते या पूर्ण तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता जे काठाचं म्हणजेच कडेचं राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता छान आपल्याला सतत हे मिक्स करायचं आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये गुठळ्या अजिबात व्हायला नको. आता यामध्ये आपण हळद आणि थोडं मीठ टाकून घेणार आहोत. तर हळद आपण तेलामध्ये टाकलेली नाही, ती अशा पद्धतीने आपण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही तेलामध्ये टाकली तरीही चालेल. इथे मी थोडीच टाकणार आहे कारण आणखी परत मी पुढे हळद यामध्ये वापरणार आहे आणि मीठसुद्धा वापरणार आहे. तरी आता सध्या या मिश्रणापुरतीच मी हळद आणि मीठ वापरलेलं आहे. तर आता बघा सतत आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे की जेणेकरून भांड्याच्या तळाला मिश्रण आपलं चिटकणार नाही किंवा यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. अगदी लगेच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. तर बघा आता ही घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अधूनमधून आपल्याला याला छान असं जे कडेचं मिश्रण आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून ते सुद्धा कडक होणार नाही आणि यामध्ये कडक अशा गुठळ्या तयार होणार नाहीत. तर बघा हे छान फेटून तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे जास्त याला शिजवायचं सुद्धा नाही. आता फक्त आपल्याला याला घट्ट करून घ्यायचं होतं. आता आपल्याला हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. फक्त आता थंड करून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण नंतर मग यामध्ये पुढचं साहित्य टाकणार आहोत. तर बघा आता तयार केलेलं बेसन पिठाचं जे मिश्रण होतं आपण घट्ट केलेलं ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पण गव्हाचं पीठ आपण गरजेनुसार वापरणार आहोत. तर सुरुवातीला अर्धं टाकलेलं आहे. आता चमचाभर यामध्ये धना पावडर मी टाकून घेत आहे आणि त्यानंतर इथे हळदसुद्धा टाकणार आहे. सुरुवातीला थोडी टाकली आणि आता राहिलेली टाकलेली आहे. आता इथे आपण अर्धा चमचा एवढं जिरं वापरलेलं आहे आणि तसंच इथे पांढरे तीळ वापरलेले आहेत ते सुद्धा पोहे खाण्याचे चमचाभर एवढे. आणि आता हा तयार केलेला ठेचा आहे त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं हे वापरलेलं आहे. तर तयार केलेला हा ठेचा आपण चवीनुसार यामध्ये वापरायचा आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या अंदाजानुसार. आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण सर्व साहित्य तर टाकून झालेलं आहे. आता राहिलेलं आहे मीठ. तर सुरुवातीला मीठ टाकल्यामुळे इथे आता मीठ आपल्याला बेताने वापरायचं आहे कारण आपला पदार्थ हा खारट व्हायला नको. तर आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आणि इथे आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं होतं ते छान थंड होऊ द्यायचं की जेणेकरून हाताला भाजणार नाही. तर बघा आता छान पूर्ण हे मी मिक्स करून घेते की टाकलेलं सगळं साहित्य सगळीकडे आपलं मिक्स व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे मी मिक्स करून घेते. आता मला थोडी पिठाची इथे गव्हाच्या पिठाची गरज वाटत आहे त्यामुळे मी थोडं यामध्ये टाकून घेते. गव्हाचं पीठ हे गरजेनुसारच टाकायचं. एकदमच यामध्ये गव्हाचं पीठ पूर्ण टाकायचं नाही.
तर बघा आता मी थोडं पीठ राहू दिलेलं आहे. तर आता अर्ध्यापेक्षा जास्त पीठ इथे मी वापरलेलं आहे. आता परत एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पुढे मिक्स केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच. बघा अशा पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे. इथे दाखवते तुम्हाला. आपण जी चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा सैलसर आपल्याला हा गोळा म्हणजेच हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते ठेवायचं आहे आपल्याला. जास्तही असं घट्टसर तयार करू नका. आणि यामध्ये मी कांदा वापरलेला नाही. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा इथे वापरू शकता. आता एक सुती कापड असा मी ओला करून घेतलेला आहे आणि तयार केलेला जो गोळा आहे त्यातलं थोडा आपण काढून घेणार आहोत. तुम्हाला थालीपीठ कितपत मोठं लहान हवं आहे त्या अंदाजानुसार गोळा काढून घ्यायचा. तर बघा असा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि हातावर गोल याचा करून गोळा आपल्याला हाताला थोडं पाणी लावत गोळा पुढे सरकवत याचं छान पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला छान पातळ असं हे थालीपीठ थापायचं आहे. जास्त जाडसर असं आपल्याला करायचं नाही. आता यामध्ये बघा कुठलीही घरात जर भाजी तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही अगदी हे थालीपीठ कुठलीही भाजी न वापरता तयार करू शकता. आणि इथे कांदासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा थालीपीठ खायला खूप छान लागतं. तर बघा छान पातळ असं हे थापून तयार झालेलं आहे. आता याला मध्यभागी आपल्याला असे होल तयार करायचे आहे की जेणेकरून आपण थालीपीठ भाजत असताना त्यामध्ये तेल सोडल्या जाईल आणि थालीपीठ छान खमंग असं आपल्या भाजल्या जाईल. तर बघा बघा अशा 4 ते 5 ठिकाणी मी याला होल केलेले आहेत. आणि आता थालीपीठ तर तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे तवासुद्धा मी गरम करायसाठी आधीच ठेवलेला होता. तर हा लोखंडी तवा मी छान गरम करून घेतलेला आहे. यावर चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर ते छान सगळीकडे पसरवून घ्यायचं असं की जेणेकरून आपलं थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. आता पहिलंच थालीपीठ असल्यामुळे थोडं तेल जास्त लावलेलं आहे. आता थालीपीठ यावर मी टाकून घेतलेलं आहे आणि कापड यावरचा काढून घेतलेला आहे. आता जे होल केलेले आहेत आपण मध्यभागी त्यावर आपल्याला तेल सोडायचं आहे त्यामध्ये की जेणेकरून थालीपीठाच्या दुसऱ्या बाजूकडेही छान तेल जाऊन थालीपीठ असं थोडं खमंग असं भाजल्या जाईल. आता झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि गॅसची स्पीड इथे कमीच ठेवलेली होती. आता थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. तर बघा छान असं सोनेरी रंगावर आपल्याला हे थालीपीठ भाजायचं आहे. आता इथे मी यामध्ये तेल टाकलेलं नाही. परत एकदा झाकण ठेवते आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेते. तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही परत एकदा तेल यामध्ये टाकलं तरीही चालेल. तर आता झाकण बघा काढून घेते आणि आपलं थालीपीठ असं आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूनी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून थालीपीठ बराच वेळ राहिलं तरी ते छान खमंग असंच राहतं. तर बघा आता थालीपीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. तर बघा असं झटपट घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपले थालीपीठ हे तयार झालेले आहेत. आणि यामध्ये आपण ताकाचा वापर केल्यामुळे थालीपीठ खायला आणि चवीला बघा म्हणजे खायला नरम तर लागतातच आणि चवीलाही खूप छान लागतात. तर मंडळी तुम्हाला ही वेगळ्या पद्धतीची भाजणी न करता कुठलीही भाजी न वापरता थालीपीठाची रेसिपी कशी वाटली? बऱ्याचदा आपल्याला थालीपीठ करायचे असतात पण आपल्याकडे तेवढे पीठ नसतात वेळेवर. तर ही झटपट असे कुठलेही म्हणजे जास्तीचे पीठ न वापरता अगदी गव्हाच्या पिठापासून आणि बेसन पिठापासून ही थालीपीठ आपण तयार केलेले आहेत. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.